श्री स्वामी समर्थ। मी तुमचं माझ्या भक्ती चॅनलवर स्वागत करते आणि मी आज तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे। तो अनुभव माझा स्वतःचा आहे। मी स्वतः अनुभवलेला तो अनुभव आहे। आता तो अनुभव कसा आहे की आपण महाराजांची सेवा करतो किंवा कुठल्याही देवाची आपण सेवा करतो किंवा नाम जप करतो किंवा माळ जप करतो, तर ते आपण आसनावर बसूनच करायला हवं का किंवा ते एका ठिकाणी देवघरातच बसून करायला हवं का, असे प्रश्न भरपूर जणांना, ज्या प्रकारे मला हा प्रश्न उद्भवला त्याच प्रकारे तुम्हाला देखील उद्भवला असेल। प्रत्येकाच्या मनामध्ये येतो। आपण काय करतो, आपल्या मनामध्ये भरपूर काही प्रश्न येतात आणि आपण त्यांच्या हरी जात असतो। आपल्या मनाचा हा गोंधळ आपण दुसऱ्याजवळ व्यक्त देखील करू नाही शकत, अशी आपली स्थिती होऊन जाते। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्यासोबत पण सेम असंच व्हायचं। मला पण असंच वाटायचं। मी म्हणायची की मी महाराजांची सेवा करते, आता मी समर्थ भक्त आहे तर मी स्वामींची सेवा करते, तर मला असं वाटायचं की मी महाराजांची सेवा करते, मी नाम जप करते, तर मग ते एका ठिकाणी बसूनच का आणि माझी इच्छा का पूर्ण नाही होत आणि मला त्याच्यातनं मार्ग का नाही सापडत, असे भरपूर प्रश्न माझ्या मनामध्ये यायचं। पण ज्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली तेव्हापासून माझे जे प्रश्न होते ते सगळे नाहीसे तर झालेच। मी ही माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की स्वतः मला हा आलेला अनुभव। तर मी म्हटलं चला आपले जे स्वामी भक्त आहेत, बहीण भगिनी, त्यांच्यासोबत भाऊ भगिनींसोबत आपण हा आपला अनुभव शेअर करूया, म्हणूनच त्या कारणास्तव मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हा अनुभव ऐकून घ्या। तर मग मला पण असंच वाटायचं की मी एवढी सेवा करते तरी पण मी महाराजांजवळ, आपण खूप स्वार्थी असतो, आपण काही ना काही हेतूसाठीच आपण देवाची भक्ती आराधना करत असतो। आणि मग मला पण तसंच वाटायचं की माझ्या जीवनामध्ये पण भरपूर काही प्रश्न होते, तर मला ते सोडवायचे होते, मला त्याच्यातून मार्ग हवा होता। पण बऱ्याचदा माझ्या मनामध्ये हा प्रश्न यायचा की मी नामस्मरण बरोबर करते की नाही, मी किती वेळ करते आणि मी किती वेळ द्यायला हवं, मी आसनावरच बसायला पाहिजे का, असे भरपूर काही प्रश्न माझ्या मनामध्ये यायचं। पण जेव्हा मी एका ठिकाणी गेले आणि तिथं मला हे ऐकायला मिळालं की नामस्मरण हे आपण केव्हाही, कसंही, कधीही, कुठूनही, कुठपर्यंत आपण घेऊ शकतो। तर मी काय केलं, मी माझी जी सेवा आहे ती तर मी करायचीच, पण नामस्मरण श्री स्वामी समर्थ, कुठलंही काही काम असलं स्वामी समर्थ, बाहेर जायचं असलं श्री स्वामी समर्थ, देवपूजा करायची असली श्री स्वामी समर्थ, झोपायचं असलं श्री स्वामी समर्थ, उठायचं असलं श्री स्वामी समर्थ, माझं हे कार्य बस मी ठरवलं। आणि मला ती एक प्रकारची सवयच झाली की नाही, उठा बसता केव्हाही कुठेही, चांगला प्रसंग असो किंवा वाईट प्रसंग असो, तर मला त्यांच्या नामस्मरण करण्याची सवय झाली। आणि मग मी हे महत्वाचं नाही की मी 1 तास नामस्मरण करते की 10 मिनिटं करते, मी ते देवघरात बसून करते का आसनावर बसून करते, देवाला याच्याशी काही घेणं देणं नसतं। आपण फक्त आपल्या चांगल्या मनाने, शुद्ध मनाने आपण जर देवाला खरोखर मनापासून जर आपण त्यांची आठवण केली किंवा त्यांना प्रार्थना केली तर ते नक्कीच आपल्याला फळ देत असतं। आता तुम्हाला मी एक साधारण एक गोष्ट सांगते बघा। आता आपण पेढा आहे, तर आपण पेढा हा एका बाजूने जरी खाल्ला तर तो गोडच लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूने जरी खाल्ला तो गोडच लागणार आहे। असं नाही की मी आता एका बाजूने खाल्ला तर तो मला गोड लागेल आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही खाल्ला तर तुम्हाला तो कडू किंवा तिखट लागेल, असं नसतं। त्याचप्रमाणे आपण बीज देखील जमिनीमध्ये टाकत असतो। मी तुम्हाला हे उदाहरण सांगते। तर आपण बीज हे जमिनीत टाकतो, तर आपण विचार करतो का, आता समजा हा माझ्या हातामध्ये हे बिया नाही, बी आपण जे शेतामध्ये टाकतो ते, तर ते बीचा आपण असं थोडी बघतो की याचं नाकं वरतीच यायला पाहिजे, जे जमिनीवर वरती तोंड करून राहील, आपण तसं नाही करत। आपण बीज घेतो, माती कोरतो, त्याच्यात टाकतो आणि वरून माती ढकलतो, पण ते बीज असं वाट नाही बघत की मला याने उलटं टाकलं का सुलटं टाकलं, ते असं कधी विचार नाही करत। ते बरोबर त्याच्या कोणत्याही दिशेने जर आपण त्याला टाकलं तर त्याला अंकुर येतच असतात। त्याच प्रकारे नामस्मरण असतं। नामस्मरणाला तुम्ही केव्हाही, कुठंही, कसंही घ्या, फक्त मनापासून घ्या। महाराजांना हीच खरी भक्ती आवडत असते आणि महाराज अशाच भक्तांसोबत राहता। महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे आपले महाराज करुणाकारक आहेत। आणि नामस्मरणाचा हा माझा प्रश्न ज्या दिवसापासून सुटला त्या दिवसापासून माझ्या जीवनात जे काही संकट होते, जे माझे कार्य थांबलेले होते आणि जी माझी आर्थिक स्थिती वगैरे होती, तर ती पूर्णपणे नाहीशी झाली।
महाराजांचा मला खूप काही अनुभव आलेले आहे, म्हणून नामस्मरण ही नित्यनेमाने केव्हाही कुठेही कसंही घेत असते आणि त्याचं फळ मला आता माझ्यासमोर येऊन उभे राहिलेलं आहे. ज्या प्रकारे आपण श्वास हा विचार न करता घेत असतो, त्याच प्रकारे आपल्याला नामस्मरणाची देखील सवय व्हायला हवी. आणि महाराज मग बघा, तुम्ही आजपासूनच नामस्मरणाला सुरुवात करा आणि तुमच्या देखील जे प्रश्न आहेत ते प्रश्न महाराज नक्कीच सोडवतील. महाराज खूप भोळे आहे आपल्याला वाटतं, पण ते भक्तांच्या संकटाला प्रत्येक वेळेस धावून येतात आणि त्या संकटांपासून त्यांची मुक्ती करत असतात. नामस्मरणामध्ये खूप काही ताकद आहे. नामस्मरण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात, असे अनुभव मला आलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला देखील तेच सांगते की तुम्ही देखील खऱ्या मनाने विचार न करता नामस्मरणाला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये जे प्रश्न असतील ते महाराज नक्कीच सोडवतील. मी देखील महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते की जे स्वामी भक्त आहेत आणि जे खरे श्रद्धेने तुमच्या चरणाशी स्वतःला अर्पण करून घेतलेले आहे, अशा भक्तांचे प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती खरंच आपल्याला उपयोगी आहे, तर ती इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा. म्हणजेच जे त्यांच्या मनातले प्रश्न असतील ते देखील नाहीसे होतील आणि त्याच्यातनंच तुम्हाला देखील थोडासा पुण्याचा वाटा नक्कीच मिळेल. स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार हाच माझा धर्म आहे आणि स्वामी भक्ती करणं हेच माझं कार्य आहे. म्हणून माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.